चला नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण बघणार आहोत सराव संच 2.6. आता 2.6 हा जो सराव संच आहे तो आपल्याला बोर्डाला 3 मार्कासाठी विचारला जाणार आहे. ठीक आहे. तसेच जसं आपण गेल्या टायमाला प्रकरण पहिल्यामध्ये 1.5 मध्ये काही शाब्दिक गणित बघितली होती, तशीच सराव संच 2.6 मध्येही शाब्दिक गणित आहे. तर जसं मी तुम्हाला गेल्या वेळी सांगितलं होतं की काही शाब्दिक गणित असे असतात की तुम्हाला ते या तर स्टार्टिंग तुम्हाला महत्त्वाचे आहे. स्टार्टिंग जेव्हा तुम्हाला व्यवस्थित करता येईल तर तुम्हाला उत्तरही पुढचं काढता येईल. ठीक आहे. तर स्टार्टिंग सर्वात महत्त्वाची आहे, ते मेन तुम्ही बघा, त्याच्यानंतर मग एंडिंग म्हणजे उत्तर जे आहे ते तुम्हाला येईल. तर सर्वात पहिला प्रश्न आपला आहे, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. तर आपल्याला प्रगतीचे 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार आपल्याला किती दिलेला आहे? 84 दिलेला आहे. तर ही आपली एक अट दिलेली आहे, त्याच्यानुसार आपल्याला एक वर्ग समीकरण बनवायचं आहे. तर कसं बनवायचं? लिहायचं की समजा प्रगतीचे आजचे वय x मानू. ठीक आहे. प्रगतीचे आजचे वय जे आहे ते काय मानायचं आहे? x मानायचं आहे. तसेच म्हणून 2 वर्षापूर्वीचे प्रगतीचे वय बरोबर. आता इथे काय सांगितलं आहे की प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीचे जे वय असेल ते काय असेल? आता आजचे वय काय आपलं x आहे. आता जर मी विचारलं की 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्षा अगोदर जर प्रगतीचे वय काय असेल, तर आपण x मधून 2 हे काय करू? वजा करू. ठीक आहे. तसेच 3 वर्षानंतरचे प्रगतीचे वय. आता आजचं वय तर आपलं x आहे. आता 3 वर्षानंतर तिचं वय काय होईल? आजच्या वयात 3 अधिक करावे लागते. ठीक आहे. तर हे तुम्हाला महत्त्वाचं आहे की 2 वर्षापूर्वी म्हणजे आपल्याला x मधून 2 वजा करायचे आहेत आणि 3 वर्षानंतर म्हणजे x अधिक 3 करायचे आहेत. ठीक आहे. आता दिलेल्या अटीनुसार आता आपल्याला अट काय दिलेली आहे की प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार किती आहे? 84 आहे. तर 2 वर्षा अगोदरचं काय आहे आपलं? x वजा 2 आणि 3 वर्षानंतर काय आहे आपलं? x अधिक 3. ठीक आहे. ह्या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार किती येतो? 84. तर 84 म्हणून बरोबर 84. म्हणजे जर 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतरचं जर वयांचा गुणाकार केला तर आपल्याला किती मिळेल? 84 मिळेल. ही आपली अट आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार? x ने या पूर्ण कंसाला म्हणजे x अधिक 3 ला गुणूया, वजा 2 गुणुले x अधिक 3 बरोबर काय येणार? 84. ठीक आहे. म्हणजे x ने ह्या पूर्ण कंसाला गुणलं आणि वजा 2 ने ह्या पूर्ण कंसाला गुणलं. आता x ने x ला गुणूया अधिक x ने 3 ला गुणूया. तसेच वजा 2 गुणुले x वजा अधिक काय होईल? वजा आणि 2 गुणुले 3 बरोबर 84. ठीक आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं माहिती आहे ना, कंसाच्या जर बाहेरचं चिन्ह असेल तर इथं आपल्याला बदलायचं असतं, तर इथे वजा अधिक वजा होईल. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. इथे वजा अधिक जर वजा नाही केलं, अधिक केलं तर तुमचं पूर्ण समीकरण चुकून जाईल. ठीक आहे. तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, म्हणून हिला मी स्टार करून ठेवतोय. ठीक आहे. तसेच x ने x ला गुणलं तर x चा वर्ग होईल, अधिक 3 ने x ला गुणलं तर 3x
वजाचे वजा 2x गुणलं तर 2x वजा 2×3=6 बरोबर काय होतील 84. ठीक आहे. आता इथे बघा 3x आणि 2x हे समान पद आहेत. आता अधिक 3 वजा 2 जर आपण केलं तर काय उत्तर येईल? 3तून 2 गेले 1 राहील. आता अधिक आहे म्हणून इथे अधिक 1 येईल. तर आपली पुढची स्टेप असेल x वर्ग. आता इथं आपण 3x आणि 2x जे 2x होते त्यांचे जर अधिक वजा केली तर आपल्याला अधिक 1x मिळेल. आता 1 आपण लिहायचं नाही म्हणून आपण x लिहू फक्त. त्याच्यानंतर वजा 6 बरोबर 84. ठीक आहे. असं आपलं समीकरण होईल. आता आपण 84 आपल्याला इकडे घ्यायचे आहेत. तर मग x वर्ग अधिक x वजा 6 आता हे अधिक 84 आहेत. इकडे येऊन काय होतील वजा 84 बरोबर 0. ठीक आहे. आता x वर्ग अधिक x आता वजा वजा काय होतं अधिक होतं. मग 84 आणि 6 90 होते. 84 मोठे आहेत म्हणून वजा 90 बरोबर 0. ठीक आहे. आता इथं आपल्याला बघा एक वर्ग समीकरण मिळालेलं आहे. ठीक आहे. आता हे आपण जर सराव संच 2.2 मध्ये बघितलं की जेव्हा पण आपण असं वर्ग समीकरण मिळतं तर त्याला अवयव पद्धतीने आपण सोडवू शकतो. तर इथं आपल्याला ही एक अवयव पद्धत वापरायची आहे. तर जसं की 90 आहे तर 90चे आपण असे अवयव पाडायचे की त्यांचा गुणाकार किती येईल म्हणजे 90 येईल. म्हणजे दोन संख्या आपल्याला अशा घ्यायच्या आहेत की त्यांचा गुणाकार किती येईल 90 येईल. आणि अधिक वजा जर केलं तर उत्तर किती येईल अधिक 1 येईल. नाही इथे बघा इथे अधिक 1 आहे ना काही नाही म्हणजे 1 म्हणजे इथं आपल्याला 1 आणायचं आहे. तर आता जसं की 90 हे कोणत्या पाड्यात येतात तर जसं आता भरपूर अशा संख्या आहेत की त्याच्यामध्ये 90 येतात. तर जसं की 9 10 90 त्याच्यानंतर 45 गुणवले 2 जर केलं तर ते पण आपलं 90 येईल ना. तसं अजून 15 90 अशा भरपूर जोड्या आहेत आपण अवयव पद्धतीमध्ये बघितलेलं आहे. तर आपल्याला ह्या 3 जोड्यांमध्ये कुठेतरी एकच जोडी जी घ्यायची आहे. आता जर बघा 15 आणि 6 किती होतात 21 होतात. मग ती जोडी तर आपल्याला कामाची नाही आहे. 45 आणि 2 47 होतात. आपल्याला इथे अधिक 1 आणायचं आहे. ठीक आहे. तर ही जी जोडी आपण लिहिलेली आहे 9 आणि 10ची कारण 9 आणि 10ला गुणलं तर 90 उत्तर येतं. आणि जर अधिक वजा जर केलं तर आपलं 1 उत्तर येऊ शकतं. तर आपल्याला चिन्ह द्यायचे आहेत ह्या दोघांना चिन्ह द्यायचे आहेत. आता मी जसं तुम्हाला सांगत होतं की यातली जी मोठी संख्या असेल त्याला आपण ह्याचं चिन्ह देतो अधिकचं चिन्ह येईल. म्हणजे 10ला अधिकचं चिन्ह येईल आणि 9ला कोणतं चिन्ह येईल वजाचं चिन्ह आहे. ठीक आहे. 9ला कोणतं चिन्ह येईल वजाचं. कारण जर अधिकचं चिन्ह दिलं तर इथे 19 होतील. आपल्याला 1 पाहिजे. मग वजा अधिक वजा होईल म्हणजे 10तून 9 गेले 1 10 मोठे आहेत म्हणून इथं अधिकचं चिन्ह येईल. ठीक आहे. तर आता इथे आपण लिहूया x वर्ग. आता या xच्या जागी आपण काय लिहायचे आहेत ह्या जोड्या वजा 9x अधिक 10x वजा 90 बरोबर 0. ठीक आहे. आपण अवयव पद्धतीमध्ये ह्या बघितलेल्या आहेत. आता x ह्या दोघांच्या काय करायचं समान पद काढायचे. जसं की आपण शिकलोय की x वर्ग म्हणजे काय असतो x गुणुले x असतो आणि 9x म्हणजे काय 9 गुणुले x. तर मग x आणि x समान आहेत तर आपण त्याला बाहेर लिहू. आता इथे काय राहिलं x तर इथे x लिहूया. इथे वजा आहे तर वजा खाली काय राहिलेत 9 तर इथे आपण 9 लिहूया. ठीक आहे. परत अधिक 10x म्हणजे काय 10 गुणुले x. ठीक आहे. तसेच 90 म्हणजे काय 10 गुणुले 9 म्हणजे 10 9 90. तर इथे 10 आणि 10 समान आहेत म्हणून इथं आपण 10 लिहूया. आणि कंसात काय राहील x इथे वजा आहे म्हणून वजा आणि खाली काय राहिले 9 त्यामुळे इथे 9 बरोबर काय येणार 0. बघा इथे अधिक x वजा 9 आणि इकडे पण x वजा 9 असं असेल तरच आपलं ते बरोबर असतं. ठीक आहे. आपण सराव संच 2.2 मध्ये बघितलेलं आहे. तर आता पुढे काय करायचं की x वजा 9 हे एकदा आपण कंसात लिहूया आणि त्याच्यानंतर x अधिक 10. ठीक आहे. हे बाहेरचे ते लिहूया बरोबर काय करूया 0 लिहूया. ठीक आहे.
आता इथे x वजा 9 बरोबर 0 किंवा x अधिक 10 बरोबर 0. ठीक आहे. आता x बरोबर 0, आता हे वजा 9 आहे तिकडे अधिक 9 होतील, किंवा x बरोबर 0, आता हे अधिक 10 आहे तिकडे वजा 10 होतील. ठीक आहे. तर x बरोबर 0 आणि 9 किती होतील? 9. इथे x ची किंमत किती आली आपली? 9. तसेच किंवा x बरोबर 10तून 0 गेले 10. आता 10 मोठे आहेत म्हणून वजाचं चिन्ह देऊया. तर इथे आपल्याला x ची किंमत वजा 10 लिहिली. आता आपल्याकडे दोन किंमती आलेल्या आहेत, x ची किंमत 9 आणि x ची किंमत वजा 10. आता मला तुम्ही सांगा की जसं की मी तुम्हाला विचारलं की तुमचं वय किती आहे, तर तुम्ही सांगा की सर माझं वय 14 आहे, कुणाचं वय 15 असेल, तर 14 आणि 15 हे अधिकमध्ये आहेत ना. आपण असं वय सांगतो का की सर माझं वय वजा 14 आहे किंवा वजा 15 आहे, असं नाही सांगत. म्हणून ही जी x वजा 10 जी आलेली आहे ती तर प्रगतीचं वय नसू शकते, कारण आपण कधीही वजामध्ये आपण सांगत नाही वय. ते आपण लिहूया, परंतु वय हे ऋण संख्या नसतात. ठीक आहे. वय आपलं ऋण असतं का? नाही, म्हणजे वजामध्ये नसतं. तर म्हणून लिहायचं x बरोबर 9. ठीक आहे. x बरोबर 9. तिथे लास्टला लिहूया. म्हणून प्रगतीचे आजचे वय x बरोबर 9 वर्ष आहे. ठीक आहे. 9 वर्ष असेल किंवा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला पहिला गणित सोडवलेला आहे. ठीक आहे. तर या मित्रामध्ये बघा मित्रांनो, गणितामध्ये सर्वात पहिलं जे आहे ना, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आणि आलेलं समीकरण, एकदा का समीकरण तुम्हाला वर्ग समीकरण बनवता आलं तर तुम्हाला पूर्ण उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. चला, दुसरा प्रश्न आहे, दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं मित्रांनो, समसंख्या म्हणजे काय आपल्या असतात? 2, 4, 6, 8 बरोबर. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या म्हणजे काय आपल्या? 1, 2, 3 जे आपण मोजण्यासाठी वापरतो त्याला आपण नैसर्गिक संख्या बोलतात. ठीक आहे. आता ह्या दोन तर आपल्याला माहिती आहेत की समसंख्या 2, 4, 6, 8 आणि नैसर्गिक संख्या आपल्या 1, 2, 3, 4 असतात. समनैसर्गिक संख्या म्हणजे काय? आता ह्या दोघांमध्ये जे समान असतील, जसं की 2, 2, 4, 4, तर मग 2, 4, 6 म्हणजे दोघांमध्ये ज्या समान असणार ते आपल्या समनैसर्गिक. ठीक आहे. तर आपण इथे लिहूया. पहिलं समजा की पहिली समनैसर्गिक संख्या बरोबर x आहे. ठीक आहे. असं आपल्याला मानायचं आहे की पहिली समनैसर्गिक संख्या आपली काय आहे? x आहे. तर दुसरी जी संख्या असेल, म्हणून दुसरी क्रमागत समनैसर्गिक संख्या बरोबर काय असेल? x अधिक 2 असेल. ठीक आहे मित्रांनो, आता इथे x अधिक 2 का लिहिलं आहे बघा. पहिली तर आपली काय आहे? x असेल. आता आपल्याला 2 काढायचे आहेत ना. बघा इथे 2 क्रमागत समनैसर्गिक संख्या आहे, तर दुसरी काय असेल? त्याच्यामध्ये अधिक 2 केलेत. अधिक 2 म्हणजे का? बघा, समनैसर्गिक संख्यांमध्ये जर आपण ह्याच्यामध्ये फरक बघितला तर कितीचा फरक येतो? 2, 2चा फरक येतो. म्हणून इथं x अधिक आपण 2 केलेला आहे. ठीक आहे. आता दिलेल्या अटीनुसार आता आपल्याला अट काय दिलेली आहे की
दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. आता आपण पहिल्या दोन क्रमागत संख्या लिहूया. पहिली आपली संख्या आहे x, दुसरी संख्या आहे x अधिक 2. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. आता ह्या दोघांना आपण काय करूया, वर्ग देऊया. म्हणजे ह्या दोघांच्या वर्गांची जर आपण बेरीज केली तर किती येते, 244. ठीक आहे. बघा मित्रांनो, हे दिलेली जी अट असेल ना त्याच्यावरून तुम्हाला हे समीकरण असं वर्ग समीकरण बनवता आलं पाहिजे, तरच तुम्हाला ही शाब्दिक गणितं समजणार आहेत. ठीक आहे. तर बनवलं आपण हे. आता इथं आपण काय करू, इथे x वर्ग, ठीक आहे, x वर्ग अधिक x अधिक 2 वर्गाचा विस्तार करू. इथं मी विस्तार करतो बघा, x अधिक 2 कंसाचा वर्ग. आता विस्तार करण्यासाठी आपल्याला कुठलं सूत्र वापरायला लागेल, a अधिक b चा वर्ग. आता सूत्र असतं a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. ठीक आहे. आता a वर्ग, आता इथं a ची किंमत किती आहे, x आहे. मग इथं x वर्ग अधिक 2/2 गुणिले a ची किंमत इथे x आहे आणि b ची किंमत 2 आहे. ठीक आहे. आणि b वर्गाची किंमत काय येईल, अधिक b वर्ग म्हणजे 2चा वर्ग. इथे काय येईल, 2चा वर्ग. इथे 2 व्यवस्थित काढे, 2चा वर्ग. आता इथे x वर्ग अधिक, आता यांचा बेदुने 4x अधिक 2चा वर्ग 4. तर ह्याचा विस्तार आला आहे x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 244. ठीक आहे. हा ह्याचा विस्तार लिहिलेला आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, x वर्ग अधिक x वर्ग अधिक 4x अधिक 4. आता हे 144 आहेत ते अधिकमध्ये तिकडे येऊन आपण वजा करूया, बरोबर काय घेऊया, 0. ठीक आहे. आता इथे बघा, ही 2 पदे समान आहेत आणि ही 2 पदे समान आहेत. तर इथे आपण x वर्ग आणि x वर्ग काय होतात, 2x वर्ग अधिक 4x. आता अधिक वजा काय होईल, वजा होईल. मग 244मधून 4 गेले, 240 राहतील, बरोबर 0. आता 244 हे वजामध्ये होते म्हणून ते वजा येईल. ठीक आहे. तर आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे. आता ह्या वर्ग समीकरणाला आपण छोटं करूया. छोटं कसं करणार बघा, 2, 4 आणि 240 ही संख्या 2च्या पाड्यामध्ये येते. तर इथं आपण लिहूया x वर्ग अधिक 2x वजा 1, 2, 0 बरोबर 0. इथं काय केलं आपण, दोन्ही बाजूस 2ने भागून, दोन्ही बाजूस काय केलं आपण, 2ने भागलेलं आहे. आता 2ने भागलं म्हणजे बघा, इथं समजा इथं आपण 2 घेतले तर 2 बेके बे म्हणजे इथे x वर्ग राहील. ठीक आहे. आता ह्याच्या खाली आपण जर 2 घेतले तर बेके बे दोन्ही 4 म्हणजे इथे 2x आणि 240ला जर 2ने भागलं तर बेके बे दोन्ही 4 आणि बे 0 0 म्हणजे 120 राहील. तर हे आपलं वर्ग समीकरण इथं बनलेलं आहे. आता एकदा का वर्ग समीकरण बनलं तर आपण काय करतो, आता इथे 120 आलेले आहेत, त्याच्या आपण असे अवयव पाडायचे. त्याचं उत्तर आपलं किती आलं पाहिजे, अधिक 2. उत्तर किती आलं पाहिजे, अधिक 2. आता 120 कोणत्या पाड्यामध्ये येतात बघा, 60 गुणिले 2 120 होतात. त्याच्यानंतर 30 गुणिले 4 120 होतात. त्याच्यानंतर 20 120 होतात. 10 12 म्हणजे 12 10 120 होतात. आता 4 अशा जोड्या आहेत. आपल्याला कोणती जोडी पाहिजे, आपल्याला पाहिजे उत्तर अधिक 2 देणारी. आता ह्या दोघांची जर बेरीज केली तर 62 होईल, बरोबर आहे. वजाबाकी केली तर 58. ह्या दोघांची बेरीज केली तर 34 होईल, वजाबाकी केली तर 26 राहील. ह्या दोघांची बेरीज केली तर 26, वजाबाकी केली तर 14. बघा इथे जर असं आपण केलं तर बघा, ह्या आपल्याला उत्तर किती पाहिजे, 2 पाहिजेत. तर ह्या कोणतीच जोडी आपल्याला नाही चालणार. तर 10 आणि 12 ही जोडी आहे, त्यांची जर आपण बेरीज वजाबाकी केली तर उत्तर 2 येऊ शकतं. कसं येणार, मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह द्यायचं, इथलं अधिकचं.
आणि 10ला कोणतं चिन्ह देऊया? वजाचं. वजा अधिक का होतं? वजा, म्हणजे 12तून 10 गेले, 2 राहिले. 12 मोठे आहेत म्हणून अधिकचं चिन्ह येईल. ठीक आहे. चला आता आपल्याला जोडी भेटलेली आहे. आता आपण काय करूया? ह्या जोड्या नाही घ्यायच्या. आपली कोणती जोडी आहे? ही वाली. ठीक आहे. तर आता एक्स वर्ग अधिक अधिक नाही येणार इथे, वजा 10x अधिक 12x वजा 120 बरोबर 0. ठीक आहे. 2xच्या जागी आपण काय लिहिले? त्यांची जोडी लिहिलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला अवयव काढायचे आहेत, म्हणजे समान पदं काढूया. तर जोडी करून घेऊया. आता जोडी करून घेतल्यानंतर बघा, एक्स वर्ग म्हणजे काय? एक्स वर्ग म्हणजे एक्स गुणुले एक्स. ठीक आहे. आणि 10x म्हणजे काय? तर 10 गुणुले एक्स. आता इथे एक्स आणि एक्स समान होतील, मग एक्स आता राहिलं काय इथे मित्रांनो? एक्स राहिला आहे, वजाचं वजा लिहा आणि खाली किती राहिले? 10 राहिले, मग 10 लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जोडी आपली काय आहे? 12x, मग 12 गुणुले एक्स लिहूया. ठीक आहे. त्याच्यानंतर 120 आहे, मग 12 गुणुले 10 लिहूया. 12 10 120, मग 12 12 समान आहेत, तर मग इकडे अधिक 12. आता राहील काय मित्रांनो? इथं एक्स राहील, वजाचं वजा, खाली काय राहिलं आहे? 10, मग इथे 10 लिहा बरोबर 0. ठीक आहे. बघा इथे एक्स वजा 10 एक्स वजा 10 समान झालेले आहेत, तर मग एक्स वजा 10 आणि एक्स अधिक 12 बरोबर 0 लिहूया. ठीक आहे. आता आपण काय करायचं? एक्स वजा 10 बरोबर 0 किंवा एक्स अधिक 12 बरोबर 0, दोघांना पण 0 देऊया. आता इथे एक्स बरोबर 0, आता हे वजा 10 आहे, तिकडे येऊन अधिक 10 झाले. एक्सची किंमत आपली 10 आलेली आहे. ठीक आहे. इथे 10 आली. त्याच्यानंतर इकडे परत किंवा एक्स बरोबर 0, आता हे अधिक 12 आहेत, इकडे येऊन वजा 12 होतील. एक्स बरोबर वजा 12 हे उत्तर आहे. ठीक आहे. आता जर आपण सर्वात पहिलं बघितलं की समनैसर्गिक संख्या आपल्या ह्या धनमध्ये असतात, ऋणामध्ये नसतील, तर इथं आपण लिहू शकतो की सम नैसर्गिक संख्या ह्या ऋण नसतात. मित्रांनो, ह्याचा अर्थ काय आहे की ज्या आपल्या समनैसर्गिक संख्या आहेत त्या ऋण नसतील, म्हणजे वजा नसतील, म्हणजे एक्स बरोबर वजा 12 ही किंमत आपण इथे नाही घेऊ शकत. ठीक आहे. म्हणून एक्स बरोबर 10 ही किंमत घेऊ. तर एक्स बरोबर 10 ही आपली पहिली समनैसर्गिक संख्या असेल, आणि दुसरी असेल आपली एक्स अधिक 2. ठीक आहे. तर मग एक्सची किंमत आपली 10 आहे, अधिक 2, तर मग इथे 12 होईल आणि इथे 10, म्हणजे आपण इथे लास्टला लिहू शकतो की 2 क्रमागत सम नैसर्गिक संख्या 10 व 12 आहेत. आपली एक 10 असेल आणि दुसरी कोणती असेल 12. बघा, ह्याच्यामध्ये दोघांमध्ये फरक किती आहे? 2 संख्येचा. ठीक आहे. तर आता आपण तिसरा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न आहे, श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? ठीक आहे. तर आपल्याला जसं की एक बाग आहे, संत्रा बाग आहे, त्याच्यामध्ये एकूण किती झाडं लावलेली आहेत? 150. आता जसं की काही झाडं उभी लावलेली आहेत, काही झाडे आडवी लावलेली आहेत. तिथं आडव्या रांगेतील झाडांची संख्या आपल्याला विचारलेली आहे आणि उभ्या रांगेतील झाडांची संख्या विचारलेली आहे. तर इथे बघा आपल्याला कृतीमध्ये दिलेलं आहे, ही एक प्रकारची कृती आहे.
की समजा उभ्या रांगेतील झाडे आपली काय असतील, एक्स असतील. ठीक आहे, हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. तर मग आडव्या रांगेतील झाडे कशी असतील, आता बघा. आता इथं आपल्याला सांगितलं आहे बघा, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5ने अधिक आहेत. बघा इथे आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5ने अधिक आहे. मग आता उभ्या रांगेतील झाडे आपली एक्स आहेत आणि आडव्या झाडाच्या संख्येपेक्षा ती 5ने अधिक आहेत, म्हणून एक्स अधिक 5 हे आपलं इथे उत्तर येईल. ठीक आहे, कृती आहे. त्याच्यानंतर आता बघा इथे, जर संत्रा बागेत एकूण किती झाडे दिलेली आहेत, 150 झाडे असतील तर. आता एकूण झाडे किती आहेत आपली, 150. तर आपल्याला इथे बघा एकूण झाडे विचारलेली आहेत, तर आपण एक्स आणि एक्स अधिक 5 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला किती झाडे मिळतील, 150 झाडे मिळतील. ठीक आहे, म्हणजे उभ्या रांगेतील आणि आडव्या रांगेतील झाडांचा जर गुणाकार केला तर एकूण झाडे किती होतील आपली, 150. आता मी एक वर्ग समीकरण आपण इथं तयार करायला सांगितलेलंच आहे, तर मी तुम्हाला करून दिलेलं आहे. हे बघा इथे वर्ग समीकरण तयार करा. तर मग हे आपलं वर्ग समीकरण इथे तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्सची किंमत काढायला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर उभ्या रांगेतील झाडे किती असं विचारलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आडव्या रांगेतील झाडे किती असे 2 प्रश्न विचारलेले आहेत. आता वर्ग समीकरण तयार करा म्हणजे आपण वर्ग समीकरण इथं तयार केलेलं आहे, तर तेच आपण आता इथे खाली घेणार आहोत आणि वर्ग समीकरण सोडवणार आहोत. ठीक आहे, इथे लिहूया, दिलेल्या अटीनुसार. आता आपलं वर्ग समीकरण काय बनलं होतं, एक्स गुणिले एक्स अधिक 5 बरोबर 150. हे आता आपलं वर्ग समीकरण बनलं होतं. तर मग एक्सने एक्सला गुणूया अधिक एक्सने 5ला गुणूया. आता हे अधिक आहेत ते इकडे घेऊन वजा करूया बरोबर 0. एक्सने एक्सला गुणलं आणि एक्सने 5ला गुणलं. एक्सने एक्सला गुणलं एक्स वर्ग अधिक एक्सने 5ला गुणलं 5x वजा 150 बरोबर 0. ठीक आहे, आता 150चे असे अवयव पाडायचे की त्याचं उत्तर आपल्याला किती आलं पाहिजे, 5x. सॉरी, इथे अधिक 5 आलं पाहिजे. ठीक आहे, तर मग आपण जोडी घेऊया 15 आणि 10ची. आता 15 आणि 10 का, बघा आता मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह लावायचं असतं, अधिकचं. तर इथं आपण अधिकचं घेऊया आणि छोट्या संख्येला आपण वजाचं चिन्ह लावूया, कारण अधिक वजा वजा होईल. म्हणजे 15तून 10 गेले 5 राहिले, 15 मोठे आहेत म्हणून अधिक 5 राहिले. ठीक आहे, तर मग इथे एक्स वर्ग अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0. ठीक आहे, 5xच्या जागी आपण ही किंमत लिहिलेली आहे. आता ह्या दोघांची जोडी, ह्या दोघांची जोडी. आता एक्स वर्ग बरोबर काय असतं, एक्स गुणिले एक्स आणि 15x काय लिहूया आपण, 15 गुणिले एक्स. तर मग ह्या दोघांमध्ये एक्स आणि एक्स समान आहेत, मग एक्स आपण बाहेर लिहूया. आतमध्ये काय राहील, एक्स आणि 15, एक्स आणि 15 चिन्ह इथलं लिहूया अधिक. ठीक आहे, आता 10xला काय लिहू शकतो आपण, 10 गुणिले एक्स आणि 150ला लिहू शकतो 15 गुणिले 10. तर मग इथे 10 आणि 10 समान आहेत, मग 10 आता इथे वजा आहे म्हणून वजा 10. कंसात लिहायचं एक्स, खाली राहिले 15 बरोबर 0. आता मी बघा सांगितलं आहे तुम्हाला की कंसाच्या बाहेर जर वजाचं चिन्ह असेल तर इथलं चिन्ह विरुद्ध घ्यायचं. इथं वजा आहे म्हणून इथं आपण काय घेऊया, अधिक घेऊया. ठीक आहे, बघा अधिक अधिक झाले. ठीक आहे, आता इथे एक्स अधिक 15 आणि एक्स वजा 10 बरोबर 0 लिहूया. ठीक आहे, आता एक्स अधिक 15 बरोबर 0 किंवा एक्स वजा 10 बरोबर 0.
तर इथे एक्स बरोबर 0 हे अधिक 15 आहेत, येथे येऊन वजा 15 होतील. मग एक्स बरोबर वजा 15. ठीक आहे, इथे एक्सची किंमत वजा 15 आलेली आहे. किंवा एक्स बरोबर 0, आता हे वजा 10 तिकडे येऊन अधिक 10 होतील. एक्स बरोबर 10. ठीक आहे, आता आपल्याला इथे दोन मित्रांनो किमती मिळालेल्या आहेत. एक्सची किंमत वजा 15 आणि एक्सची किंमत 10. आता जी झाडांची जी संख्या असते ती ऋणामध्ये असते. आपण असं सांगत नाही की माझ्याकडे वजा 5 झाडं आहेत किंवा वजा 10 झाडं आहेत. तर इथं आपण लिहूया, परंतु झाडांची संख्या ऋण नसते. ठीक आहे, म्हणून एक्स बरोबर 10 ही किंमत आपण इथे घेऊया. आता पुढे आपल्याला विचारलं आहे की उभ्या झाडांची संख्या किती. आता उभ्या झाडांची संख्या आपण काय मानलेली आहे, एक्स. उभ्या झाडांची संख्या आपण काय मानली होती, आता आपल्याला उभ्या झाडांची संख्या आपण काय मानली होती, एक्स आपल्याला काढायची आहे. आता इथे एक्सची किंमत किती आहे, 10. मग इथे 10 झाडे होतील. एक्स बरोबर 10 झाडे. तसेच आडव्या झाडांची संख्या बरोबर ती एक्स अधिक 5. आडव्या झाडांची संख्या काय आहे, एक्स अधिक 5. एक्सची किंमत इथे 10 अधिक 5, मग इथे 15 झाडे येतील. म्हणजे उभ्या झाडांची संख्या एक्स आहे, म्हणजे एक्स बरोबर 10. म्हणजे उभ्या इथे रांगेतील लिहायचं राहिलं ना, उभ्या रांगेतील झाडांची संख्या एक्स बरोबर 10 झाडे असतील आणि आडव्या इथे रांगेतील लिहा मित्रांनो. आडव्या रांगेतील झाडांची संख्या एक्स अधिक 5 होतं. एक्सची किंमत 10 अधिक 5 म्हणजे 10 आणि 5 15 झाडे. ठीक आहे, बघा पुढील प्रश्न, चौथा प्रश्न दिलेला आहे. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्याच्या वयाच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज 1/6 आहे. तर त्यांची आजची वये काढा. आपल्याला विवेक आणि किशोरचे वय दिलेले आहे आणि त्यांच्या वयांचा गुणाकारांचा व्यत्यास दिलेला आहे आणि त्यांची बेरीज आपल्याला दिलेली 1/6. व्यत्यास म्हणजे मित्रांनो अंश आणि छेदामध्ये लिहायचं असतं. ठीक आहे, तर आपण इथं काय करूया, इथे लिहूया. समजा पहिलं किशोरचे वय बरोबर x वर्ष मानू आणि विवेकचे वय बरोबर, आता बघा इथे काय दिलं आपल्याला, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तर मग इथे x अधिक 5 वर्ष होईल वर्षमान. आता इथे बघा कसं लिहिलं आपण, किशोरचं वय आपण x मानलेलं आहे आणि पुढे इथं लिहिलं आपल्याला विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तर मग विवेकचं वय आपल्याला x अधिक 5 मानावं लागेल. ठीक आहे, आता दिलेल्या अटीनुसार ठीक आहे. आता अट काय दिलेली आहे मित्रांनो, इथे अट दिलेली आहे की विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी तर मोठा आहे, पण त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. म्हणजे त्यांचं वय आहे x आणि x अधिक 5, त्यांचा व्यत्यास आहे 1/6. आता इथे आपल्याला वरती 1 आणि 1 घ्यायचं आहे कारण आपल्याला अंश आणि छेदामध्ये लिहायचं आहे आणि या दोघांची जर बेरीज केली तर त्या दोघांचा व्यत्यास किती येतो, 1/6 असा येतो आहे. ठीक आहे, तर ही जर तुम्हाला पुढे जाऊन कोणत्या प्रश्नामध्ये व्यत्यास जर असा आला गुणाकारांचा व्यत्यास, तर तुम्हाला हे असे समीकरण इथे बनवायचं आहे. आता इथे आपण काय करूया, तिरकस गुणाकार करू. म्हणजे एकाने x अधिक 5 कंसाला गुणूया अधिक 1 गुणिले x लिहूया छेद
एक्स अधिक 5. ठीक आहे, इथे वाटल्यास गुणवलेली आहे बरोबर 1/6. बघा इथे मित्रांनो तिरकस गुणाकार केलेला आहे. 1ने x अधिक 5ला गुणलं, अधिकचं अधिक 1ने xला गुणलेलं आहे आणि खाली x गुणवले x अधिक 5 लिहिलेलं आहे बरोबर 1/6. आता मित्रांनो 1ने xला गुणलं तर x उत्तर येईल, अधिक 1ने 5ला गुणलं तर 5 म्हणजे x अधिक 5 झालं, अधिक 1ने xला गुणलं तर x उत्तर येईल, छेद xने xला गुणलं xचा वर्ग अधिक xने 5ला गुणलं तर 5x बरोबर 1/6. ठीक आहे. आता इथे x आणि x किती झाले मित्रांनो 2x अधिक 5 छेद x वर्ग अधिक 5x बरोबर 1/6. ठीक आहे. आता इथे 2x अधिक 5 कंसात लिहूया आणि त्याला 6ने गुणूया बरोबर 1 गुणुले x वर्ग अधिक 5x. ठीक आहे. बघा इथे तिरकस गुणाकार केलेला आहे मित्रांनो. ह्या गणिताच्या स्टेप मित्रांनो एकदा व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आता 2xने xला 6ला गुणलं तर इथे 6 दुने 12x अधिक 6 पंचे 30 बरोबर 1ने xला वर्गाला गुणलं तर x वर्ग अधिक 5xने 1ला गुणलं तर 5x. ठीक आहे. आता इथे जे समान आहेत ते मित्रांनो एका साईडला लिहूया आपण. आता इथे बघा मी हा x वर्ग अधिक 5x लिहिलं. ठीक आहे. आता हे जे आहेत जसं 12x हे अधिक आहेत, मग ह्या साईडला घेऊन आलो म्हणजे वजाच्या ह्या साईडला, मग ते वजा 12x. ठीक आहे. त्याच्यानंतर हे अधिक 30 आहेत ते इकडे येऊन वजा 30 बरोबर 0. आता आपल्याला वर्ग समीकरण बनवायचं आहे. तर मग इथे x वर्ग, आता ह्या दोघांची बेरीज वजा, जसं की अधिक 5 वजा 12 काय उत्तर येईल, 12तून 5 गेले 7, 12 मोठे आहेत म्हणून वजा 7. मग इथे वजा 7x वजा 30 बरोबर 0. ठीक आहे. आता 30चे आपल्याला असे अवयव पाडायचे ज्याचं उत्तर वजा 7 येईल. आता 30 कोणत्या पाड्यामध्ये येतात, 10 त्रिक 30 बरोबर आहे. त्याच्यानंतर आता मी सांगितलं होतं बघा, मोठ्या संख्येला इथं वजाचं चिन्ह देऊया. मग 3ला कोणतं चिन्ह द्यावं लागेल, अधिकचं, कारण वजा अधिक वजा होतं म्हणजे 10तून 3 गेले 7 आणि 10 मोठे आहेत म्हणून वजाचं चिन्ह. तिथं आपण लिहूया x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. ही दोघांची जोडी बनवूया. आता x वर्ग म्हणजे काय, x गुणुले x बरोबर, आणि 10x म्हणजे बरोबर 10 गुणुले x. तर मग इथे x आणि x काय होईल, कट होईल. तर मग इथे x बाहेर लिहूया, राहिलं काय x आणि 10, x आणि 10 इथे वजाचं चिन्ह म्हणून ते वजा लिहूया. परत 3x म्हणजे काय, 3 गुणुले x आणि 30ला आपण लिहूया 3 गुणुले 10 म्हणजे 10 त्रिक 30. ठीक आहे. आता इथे 3 आणि 3 समान, मग अधिक 3 बाहेर लिहूया. इथे x आणि 10 राहिले, x आणि 10. आता इथे वजा आहे म्हणून ते वजा लिहूया बरोबर 0. आता समान झालेत, मग x वजा 10 आणि x अधिक 3 बरोबर 0. ठीक आहे. आता इथे x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0. तर इथे x बरोबर 0, आता हे वजा 10 तिथे येऊन अधिक 10 होतील, किंवा x बरोबर 0 हे अधिक 3 आहे तिकडे वजा 3 होतील. x बरोबर 10, तर xची किंमत 10 येईल, किंवा x बरोबर वजा 3. बघा इथे 2 किमती आलेल्या आहेत इथे. आता मला सांगा, वय आपण कधीही ऋण सांगत नाही,
मग इथं आपण लिहूया, इथं लिहूया म्हणून x बरोबर 10 ही किंमत आपण घेऊया, कारण इथं लिहावरतो की y ऋण नसतात, म्हणून आपण काय लिहिलं, x बरोबर 10 ही किंमत घेतलेली आहे. तर इथं लिहायचं किशोरचे वय बरोबर x बरोबर 10 वर्ष आणि विवेकचे वय बरोबर x अधिक 5 होतं. मग xची किंमत 10 अधिक 5 म्हणजे 15 वर्ष. ठीक आहे, अशा प्रकारे आपण दोघांची वय काढलेले आहेत. चला आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती? तर इथं मित्रांनो आपल्याला की समजा सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण बरोबर x. ठीक आहे, पहिल्या चाचणीत आपल्याला जे गुण मिळाले आहेत ते आपण x मानलेले आहे. आणि सुयशला दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण बरोबर, आता इथे बघा काय सांगितलं की दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळालेत, म्हणजे पहिल्या चाचणीपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण म्हणजे अधिक 10 जास्त मिळालेत, म्हणजे पहिली चाचणीमध्ये पेक्षा 10 गुण त्याला काय मिळाले आहेत, अधिक मिळालेले आहेत. ठीक आहे, तर मग दिलेल्या अटीनुसार आता त्याने अट काय दिलेली आहे मित्रांनो, अट दिलेली आहे की दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे. तर दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट बघा, दुसऱ्या चाचणीतील गुण किती आहेत आपले, x अधिक 10, ह्याची काय करणार आपण 5 पट करणार, म्हणून गुणुले 5 करायची. बरोबर आहे, बरोबर पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे. आता पहिल्या चाचणीतील गुण काय आहे, x आहे, तर इथे एक्सचा वर्ग आहे, क्योंकि एक्स कारण एक्सच्या वर्गाइतकी आहे. बघा परत मी एकदा तुम्हाला सांगतो, इथे काय सांगितलेलं आहे बघा, आपली अट काय दिलेली आहे की दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. ठीक आहे, तर दुसऱ्या चाचणीतील गुण आपले x अधिक 10 आहेत, मग x अधिक 10 त्याची 5 पट म्हणजे गुणुले 5 पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे. आता पहिल्या चाचणीतील गुण किती आहेत आपले x आणि त्याची वर्ग म्हणजे वर्गाइतकी आहे, तर ही आपली अशी अट तयार होणार आहे. ठीक आहे, आता 5ने xला गुणूया, ती 5ने 10ला गुणूया, बरोबर x वर्ग तिकडेच ठेवू. 5ने xला गुणलं 5x अधिक 5 10 50 बरोबर xचा वर्ग. आता इथं आपण काय करणार आहोत, हे बघा x वर्ग, आता इकडचे आपण इकडे घेणार आहोत, 5x अधिकमध्ये तिकडे होऊन 5x वजा झाले, इथे अधिक 50 आहेत, इथे वजा 50 बरोबर 0. बघा आपलं वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. आता आपल्याला 50चे असे अवयव पाडायचे आहेत की त्याचं उत्तर आपल्याला किती आलं पाहिजे, वजा 5. तर मग 10 5 मित्रांनो 50 होतात. बरोबर आहे, मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह देऊया कारण इथे वजा आहे, आणि 5ला अधिकचं चिन्ह देऊया कारण वजा अधिक वजा होईल, मग 10तून 5 गेले 5, 10ला मोठ्या संख्येचं चिन्ह आहे म्हणून इथे वजा 5 येईल. ठीक आहे, तर मग इथे x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. तर आता या दोघांचे आपण काय करणार आहोत, अवयव पाडायचे. आता x वर्ग म्हणजे काय,
एक्स गुणिले एक्स आणि 10x म्हणजे काय 10 गुणिले एक्स. एक्स एक समान आहे म्हणून एक्स आपण बाहेर घेऊया. एक्स आणि 10 राहतील, मग एक्स आणि 10. आता इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून इथे वजाचं चिन्ह येईल. ठीक आहे. आता पुढे 5x म्हणजे काय मित्रांनो 5 गुणिले एक्स आणि 50ला काय लिहायचं 5 गुणिले 10. इथे 5 5 समान येतील म्हणून अधिक 5 कंसात राहील एक्स आणि 10. एक्स आणि 10 राहतील. आता इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून इथे वजाचं चिन्ह येईल बरोबर 0. बघा इथे आता समान झालेले आहेत. मग एक्स वजा 10 आणि एक्स अधिक 5 बरोबर 0. तर मग इथं आपण लिहूया एक्स वजा 10 बरोबर 0 किंवा एक्स अधिक 5 बरोबर 0. आता इथे एक्स बरोबर 0. आता हे वजा इथे इकडे येऊन अधिक 10 होतील, मग एक्सची किंमत येईल 10. तसेच इकडे किंवा एक्स बरोबर 0. आता हे अधिक 5 आहे तिकडे येऊन वजा 5 झाले, मग एक्स बरोबर इथे वजा 5 किंमत येईल. आता मित्रांनो आपल्याला दोन किमती मिळालेल्या आहेत. बघा एक्सची किंमत 10 मिळालेली आहे, एक्सची किंमत वजा 5 मिळालेली आहे. म्हणजे इथे लिहायचं परंतु गुण ऋण नसतात. ठीक आहे. मार्क आपले कधी ऋण नसतात म्हणजे वजामध्ये नसतात, म्हणून लिहायचं एक्स बरोबर 10. तिथे लिहूया म्हणून सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण बरोबर एक्स बरोबर 10. ठीक आहे. कारण त्याला आपण पहिल्या चाचणीतले जे गुण होते ते आपण काय मानलं होतं एक्स मानलं होतं. तर मग पहिल्या चाचणीमध्ये त्याला किती मार्क मिळालेले असतील 10 मार्क. चला प्रश्न 6 आहे. श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. आता कासम आहेत जी मातीची भांडी बनवतात. ते दररोज ठराविक संख्येएवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असते. जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या किती. तर मित्रांनो आता इथं आपण काय करूया, इथं लिहूया समजा श्री कासम यांनी एका दिवसात तयार केलेल्या भांड्यांची संख्या एक्स मानू. कारण आपल्याला काय विचारलं एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या किती, म्हणून आपण तीच काय केलेली आहे एक्स मानलेली आहे. की आता आपल्याला माहिती नाही किती एका दिवसामध्ये किती भांडी तयार करतात. तर म्हणून एका भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे आता एका भांड्याला बनवण्यासाठी किती खर्च होतो. आता त्यांनी बघा काय सांगितलेलं आहे की एका भांड्याला बनवण्यासाठी बघा प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असते. तर आता आपलं निर्मिती मूल्य एक्स आहे. आता एक्स हे भांडं आहे त्याची संख्येची 10 पट म्हणजे 10x आहे अधिक 40 रुपये. बघा हे आता मी कसं बनवलेलं आहे मित्रांनो, आपली भांड्याची संख्या आहे एक्स, त्याची 10 पट म्हणजे एक्स गुणिले 10. ठीक आहे. एक्स गुणिले 10 जे आपले होईल 10x. ठीक आहे. अधिक किती रुपये होतात 40 म्हणजे 10x अधिक 40. ठीक आहे. आता दिलेल्या
अटीनुसार. आता त्याने अट सांगितलेली आहे की एका दिवसात भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल. म्हणजे आता जी भांडी बनवतात त्याचं निर्मिती मूल्य असतं 600 रुपये. आता आपण बघा एक्स भांडं बनवतो, ठीक आहे. आता आपल्याला माहिती नाही की आपण किती भांडी बनवतो. आता भांडी बनवण्यासाठी आपलं निर्मिती मूल्य किती आहे, 10x अधिक 40, ठीक आहे. त्याच्यानंतर एका दिवसात भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये. आता पूर्ण जर दिवसाचा विचार केला तर किती रुपये होतं, 600 रुपये होतं. तर ही आपली अट आहे. आता इथे काय करणार बघा, एक्सने 10xला गुणूया अधिक 40ने एक्सला गुणूया आणि 60चे तिकडे 60च ठेवायचे. आता 10xने एक्सला गुणलं तर 10xचा वर्ग होईल अधिक इथे 40 गुणिले x 40x बरोबर तिकडे 600 राहते, ठीक आहे. आता 10x वर्ग अधिक 40x, आता हे अधिक आहेत तिकडे येऊन वजा 600 करूया बरोबर 0. आता इथे आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे. तर आपण त्याला ना सर्वात पहिलं एक छोटं करूया. छोटं कसं करणार, ह्या सर्वांना 10ने भागूया. 10ने भागलं तर इथे येईल एक्स वर्ग अधिक 10 चौक 40 म्हणजे 4x वजा इथे येईल 60 बरोबर 0. इथे लिहायचं दोन्ही बाजूस 10ने भागून. जर तुम्हाला समजलं नसेल तर बघा मी इथं करून दाखवतो. आपलं 10x वर्ग अधिक 40x बरोबर वजा 600 बरोबर 0 होतं, ठीक आहे. आता आपल्याला सर्वांना कितीने भागायचं आहे, 10ने भागायचं आहे. इकडे पण 10 लिहूया, चुकून मी 100 लिहिले 10, ठीक आहे. आता 10 एके 10, 10 एके 10, इथं राहिलं काय एक्स वर्ग, मग एक्स वर्ग लिहा, ठीक आहे. 10 एके 10, 10 चौक 40 म्हणजे 4x राहिले, मग इथे 4x लिहिले. इथे अधिक आहे म्हणून इथे अधिकच येणार, ठीक आहे. आता इथे 0 आणि 0 कट झाला. आता इथे 60 आहे, तिथं खाली एकच आहे म्हणजे 60च राहिले, तर इथे 60 येईल. इथे वजा आहे म्हणून इकडे पण वजा. आता 10ने 0ला भागलं तर 0 येईल म्हणून काय लिहायचं, दोन्ही बाजूस 10ने भागून, ठीक आहे. आता 60चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की त्याचं उत्तर अधिक 4 आलं पाहिजे. सोपं आहे, 10 सक 60. आता इथे 10ला अधिकचं चिन्ह द्या आणि 6ला वजाचं चिन्ह द्या. आता इथे एक्स वर्ग अधिक 10x वजा 6x वजा 60 बरोबर 0. बघा इथे आपले 2 इथे समान झालेले आहेत. आता इकडे एक्स वर्ग म्हणजे मित्रांनो x गुणिले x बरोबर आहे. आता 10x म्हणजे मी इथं लिहितो 10x म्हणजे 10 गुणिले x, ठीक आहे. बघा इथे x आणि x समान आहे तर मग x लिहूया. इथं x आणि 10 राहिलं आहे, मग x इथलं अधिक आणि 10 वजाचं वजा 6x म्हणजे 6 गुणिले x आणि 60 बरोबर 6 गुणिले 10. मग ते 6 आणि 6 समान आहेत, मग 6 लिहा. इथं x, आता बघा कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे तर मग हे वजाचं चिन्ह अधिक होईल आणि 10 बरोबर 0, ठीक आहे. आता इथे x अधिक 10 आणि x वजा 6 बरोबर 0. तर मग x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. आता इथे xची किंमत 0 अधिक आहे तिथे वजा होईल, तर xची किंमत वजा 10 येईल किंवा x बरोबर 0 अधिक 6, xची किंमत इथे 6 येईल, ठीक आहे. आपल्याला 2 किमती इथे मिळालेल्या आहेत. पण आता आपल्याला सांगा की भांड्यांची संख्या आपली वजा नसेल तर इथं आपण लिहूया परंतु भांड्यांची संख्या ऋण नसते म्हणून
x बरोबर 6. म्हणजे किती भांडी असतील आपली? जवळजवळ दिवसाची 6 भांडी असतील. हे तर लिहूया की एका दिवसात श्री कासम यांनी तयार केलेली भांडी x बरोबर 6. एका दिवसात त्यांनी 6 भांडी तयार केली. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? अजून विचारलेलं आहे की त्याने आता एका भांड्यासाठी त्याने किती निर्मिती मूल्य खर्च केला, म्हणजे एका भांड्याला बनवण्यासाठी त्यांना किती खर्च आला. तर त्यासाठी आपलं उत्तर असेल की एका भांड्याचे निर्मिती मूल्य, एका भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर 10x अधिक 40 ना. आपण हे एका भांड्याला 10 पटीने आणि अधिक 40 अशी किंमत लागते. तर मग इथं 10 गुणुले xची किंमत आपली 6 आलेली आहे अधिक 40. तर मग 10 × 60 अधिक 40. तर मग 60 आणि 40 100 रुपये. म्हणजे एक भांड्याची निर्मिती मूल्य किती असेल? 100 रुपये. आता इथं लिहूया. म्हणून एका भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर 100 रुपये. ठीक आहे. असा हा छोटासा आपला प्रश्न होता. ठीक आहे. चला आता आपण 7वा प्रश्न बघूया. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संत पाण्यातील वेग ताशी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. मित्रांनो, आता इथं आपल्याला नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे. तर आपण उत्तराला सुरुवात करूया की जर समजा नदीच्या प्रवाहाचा वेग बरोबर x किमी तास मान. आपण काय करूया की आपल्याला विचारले, आपल्याला काय विचारले? नदीच्या प्रवाहाचा जो वेग आहे तो आपण काय मानलेला आहे? x किलोमीटर तास असं मानलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा तिथं दिलं आहे की बोटीचा संत पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर आहे. तिथं लिहूया आपण बोटीचा संत पाण्यातील वेग बरोबर 12 किमी तास. आपल्याला ह्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत की आपल्याला एक तर काढायचं आहे नदीच्या प्रवाहाचा वेग आणि आपल्याला काय दिलेलं आहे की बोटीचा संत पाण्यातील वेग बरोबर 12 किलोमीटर तास दिलेला आहे. ठीक आहे. आता बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर आणि बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग बरोबर. आता इथं मित्रांनो बघा, एक गोष्ट आपल्याला समजायची आहे की जर बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने जर आपला वेग असेल तर ते कसं असेल? आता जसं की समजा ही एक नदी आहे. ठीक आहे. ही नदी आहे. ठीक आहे. आपल्याला इथून इकडे जायचं आहे, म्हणजे ह्या जागेवरून ह्या जागेवरती जायचं आहे. आता हे अंतर किती आपल्याला दिलं आहे? 36 किमी. किती दिलं आहे? 36 किलोमीटर तास. बघा किती दिलं आपल्याला? 36.
आता आपल्याला जायचं पण आहे, परत यायचं पण आहे. जर का आपण प्रवाहाच्या दिशेने गेलो, ठीक आहे, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे ज्या साईडने पाण्याचा वेग असेल त्या साईडला आपण कसं जाणार, अधिक गतीने जाणार, ठीक आहे. आणि जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला जर यायचं असेल ना, तेव्हा आपल्याला आपली जी स्पीड असेल ती काय असेल, कमी असेल. तर इथं आपल्याला एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा की बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने जेव्हा वेग असेल तो आपला कसा असेल, आता समजा बोटीच्या प्रवाहाचा वेग तर आपला x आहे, बरोबर आहे. आता आपल्याला किती वेळ लागतो, जवळजवळ 12 किमी तासाने आपली बोट जाते. तर मग x अधिक इथे आपल्याला 12 करावं लागेल, ठीक आहे. आता हे कसं केलं मित्रांनो, आपला बोटीचा वेग तर x आहे, आपल्याला माहिती नाही की बोटीचा वेग किती आहे, ठीक आहे. जर आपल्याला आता आपल्या प्रवाहाच्या दिशेने तर आपल्याला ज्या साईडला प्रवाह आहे त्या दिशेने जर जायचं असेल तर आपल्या बोटीचा वेग काय असेल, अधिक असेल. तसेच तुम्हाला लक्षात ठेवायचं की जर बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे, म्हणजे समजा आपली बोट इकडे आपली बोट इकडे आहे, ठीक आहे, प्रवाह इकडून येतो आहे म्हणजे विरुद्ध दिशेने येतो आहे, तर तेव्हा आपल्या बोटीची जी स्पीड असेल ती काय असेल, कमी असेल. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथे 12 वजा x असं लक्षात ठेवायचं आहे. त्यातून म्हणजे ते वेळ काय होईल, थोडंसं कमी होईल. म्हणजे सरळ लक्षात ठेवायचं की जर बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने आपण जर गेलो तर तिथे आपल्याला कमी वेळ लागेल आणि आपण लवकर पोहोचू, आणि जर विरुद्ध दिशेने गेलो तर आपण तिथे लेट पोहोचू, ठीक आहे. आता आपण वेग काढून घेतलेला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला वेळ किती लागेल ते काढायचं आहे. आता इथे लिहायचं की प्रवाहाच्या जर विरुद्ध दिशेने 36 किमी अंतर कापण्यास बोटीला लागलेला वेग नाही मित्र, सॉरी, इथं आपल्याला वेळ काढायचा आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, वेळ. आता वेग आपल्याला जर प्रवाहाच्या दिशेने आपण जात होता, आपला वेग किती लागत होता, 12 वजा x, आणि आपल्याला किती किलोमीटर जायचं आहे, 36. तर इथे लिहायचं वरती 36 आणि खाली लिहायचं 12 वजा x. मित्रांनो आता हे मी कसं लिहिलं, इथं आपलं सूत्र आहे, सूत्र काय वापरलं आहे मी इथे, वेळ बरोबर अंतर छेद वेग, हे आपण सूत्र इथं वापरलेलं आहे. आपल्याला वेळ काढायचं आहे, बरोबर अंतर आपलं किती आहे, 36 किमी, आणि वेग आपला कितीचा आहे, विरुद्ध दिशेने 12 वजा x. तर आपण हे लिहिलेलं आहे, ठीक आहे. तसेच प्रवाहाच्या दिशेने 36 किमी अंतर कापण्यास बोटीला लागलेला वेग. आता आपल्याला प्रवाहाच्या दिशेने जेव्हा जायचं आहे, प्रवाहाच्या दिशेने लागलेला वेग काय आपला x अधिक 12. तर वेग आपण कुठं लिहितो, छेदामध्ये, म्हणजे खाली लिहायचं. तर लिहायचं x अधिक 12 आणि आपलं अंतर किती आहे, 36 किलोमीटरच आहे, ठीक आहे. मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला हे व्यवस्थित करता आलं पाहिजे. जर ह्या 4 गोष्टी जेव्हा तुम्हाला लिहायला जमतील तर हे गणित तुम्हाला व्यवस्थित जमेल, ठीक आहे. आता दिलेल्या अटीनुसार आता त्या लोकांनी अट आपल्याला सांगितलेली आहे की परत जाण्यासाठी, म्हणजे तिकडे जाण्यासाठी आणि तिकडून येण्यासाठी आपल्याला जवळजवळ किती तास लागतात, 8 तास लागतात. तर आपण इथे लिहायचं 36 12 वजा x. जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलो आणि जर प्रवाहाच्या दिशेने गेलो म्हणजे x अधिक 12, ह्या दोघांना जर मिळवलं तर किती तास लागत आहेत, 8 तास लागत आहेत. म्हणजे दोघांची जर बेरीज केली
कारण जाण्यासाठी आणि येण्यासाठी जर आपल्याला हे करायचं आहे, वेळ काढायचा आहे, तर आपल्याला बेरीज करावी लागेल. मग दोघांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी जर आपल्याला वेळ काढायचा आहे, आपल्याला वेळ तर दिला आहे की 8 तास लागतात, तर त्यासाठी आपल्याला असं लिहावं लागणार. ठीक आहे. आता इथं तिरकाच गुणाकार करायचा आहे. 36ला 1+12ने गुणूया, तसेच 36ला 12 - xने गुणूया. इथे छेद 12 - x आणि 1+12 बरोबर 8. इथे आपण मित्रांनो तिरकस गुणाकार केलेला आहे. तिरकस गुणाकार आणि खालच्यांचा गुणाकार बरोबर 8. ठीक आहे. आता इथे काय करायचं, आपले हे जे 36 आहेत बघा, इथे दोन्ही साईडला 36 आहेत, ते आपण बाहेर एकत्र एकदा लिहूया आणि 1+12 आणि +12 - x हे आपण आतमध्ये लिहूया आणि छेद, आता इथे बघा 12 - x आणि इथे 1+12 आहे. ठीक आहे. तर इथे आपण काय करूया, इथे 12चा वर्ग वजा x वर्ग, म्हणजे इथे आपण a + b आणि a - b बरोबर a चा वर्ग वजा b चा वर्ग हे सूत्र आपण इथे वापरूया. ठीक आहे. आता 36चे 36, आता इथे बघा हे x अधिकमध्ये आहेत, हे x वजामध्ये, तर ह्या दोघांचा आपण कट होतील ते. त्याच्यानंतर 12 अधिकमध्ये आहेत, 12 अधिक, इथे दोन्ही पण 12 अधिकमध्ये आहेत, तर गुणुले 12 आणि 12 24, तर इथे 24 लिहूया. छेद 12चा वर्ग मित्रांनो 144 वजा x चा वर्ग x वर्ग. ठीक आहे. इथे बरोबर 8 मी लिहायला विसरलो आहे, ते बरोबर 8 लिहूया. ठीक आहे. तसेच आता इथे आपण काय करू, 36 × 24 बरोबर 8. आता हे भागिले आहेत, इकडे येऊन काय करूया आपण, गुणुले x वर्ग. ठीक आहे. हे जे भागिले होते तिकडे जाऊन आपण गुणुले केलेले आहेत. आता इथे 36 × 24, आता हे 8 गुणुले आहेत, तिकडे येऊन भागिले करूया, बरोबर तिकडे 144 वजा x वर्ग राहील. आता इथे 8 × 8, 8 × 1 24. ठीक आहे. आता 36ला जर मी 3ने गुणलं तर किती होतं, 7 × 18 8, 4 1 3 9 आणि 10, इथे 108 बरोबर 144 वजा x वर्ग. आता आपण x वर्ग आहे ते वजा आहे ते इकडे घेऊया, अधिकमध्ये येतील आणि 144, आता हे अधिक आहे तिकडे येऊन वजामध्ये, तर मग x वर्ग बरोबर आता 144 वजा 108, 3 14 6 36. ठीक आहे. यांची वजाबाकी केली, 36 आली. आता इथे x वर्ग बरोबर 36 आपण वर्गमुळात लिहू, मग x बरोबर 6. आपली x ची किंमत किती आलेली आहे, 6. इथं लिहूया, दोन्ही बाजूस वर्गमूळ कर, दोन्ही बाजूचे काय केले, वर्गमूळ. ठीक आहे. म्हणजे x ची किंमत आपली आलेली आहे 6. तर इथं आपण लिहूया की नदीच्या प्रवाहाचा वेग x बरोबर 6 किमी तास. ठीक आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 8 बघूया. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास तेच काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकाला किती दिवस लागतील, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. ते इथे लिहायचं की समजा इथे काय, निशू, पहिला निशू लिहूया. निशूला एक काम
पूर्ण करण्यासाठी एक दिवस लागतात. आपण निशूला एक दिवस पूर्ण करण्यासाठी एक दिवस लागतात असं मानूया. ठीक आहे. आता तसेच पिंटूला तेच काम पूर्ण करण्यासाठी लागणारा दिवस बरोबर. आता बघा इथे काय दिलं आहे की पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. आता पिंटूला तेच काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. आता निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी एक दिवस लागतात, तर अधिक 6 म्हणजे इथे काय करायचं आहे की बघा निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक दिवस लागतो असं आपण मानलेलं आहे, बरोबर आहे. तर पिंटूला तेच काम पूर्ण करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागत आहेत, म्हणून निशूचे दिवस अधिक 6 दिवस असे पिंटूचे दिवस होतील. ठीक आहे. आता पुढे काय दिले बघा, दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. आता इथं आपण लिहूया, दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात. ठीक आहे. तर आता काय करायचं, इथं लिहूया, दिलेल्या अटीनुसार. ठीक आहे. आता बघ, सर्वात पहिलं आपल्याला काय सांगितलं आहे की पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस लागतात. तर आपण पिंटूला काम करण्यासाठी लागणारा वेळ काढला, परत निशूला जो एक काम पूर्ण करण्यासाठी आपण एक दिवस मानलेला आहे, आणि जर दोघांनी मिळून ते काम केलं तर किती दिवसात होतं, 4 दिवसात होतं. आता हे आपल्याला माहिती आहे. तर आता अटीनुसार काय, आता समजा की कधीही आपल्याला दिवस किंवा काळ ह्याच्यावरती जेव्हा प्रश्न येतं ना, तेव्हा हे जे आपण उत्तर काढलेले असणार लागणारे दिवस ते आपण व्यस्त रूपात घ्यायचे. आता व्यस्त रूपात म्हणजे काय, आता जसं की पहिलं निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागलेले आहे, x दिवस, मग त्याला याचं 1/x अधिक पिंटूला किती लागला आहे, x अधिक 6, मग त्याला याचं 1/x अधिक 6, आणि दोघांना मिळून किती वेळ लागला आहे, 4, मग 1/4 असं आपण पहिलं व्यस्त रूपात लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता व्यस्त रूपात लिहून घेतल्यानंतर ह्याचा आपण तिरकस गुणाकार करूया, म्हणजे 1चा गुणाकार x अधिक 6ला करू आणि अधिक 1चा गुणाकार xशी करूया. ठीक आहे. छेद x गुणुले x अधिक 6 बरोबर तिकडे 1/4 आहे तसेच राहतील. काय केलं मित्रांनो, 1ने x अधिक 6ला गुणलं आणि 1ने xला गुणलं, आणि खालच्यांचं गुणाकार xने x अधिक 6ला गुणले. आता xने एकाने xला गुणलं तर x उत्तर येईल, अधिक 6×1 6. ठीक आहे. अधिक 1ने xला गुणलं तर इथे x उत्तर येईल. तसेच xने xला गुणलं x वर्ग येईल, आणि xने 6ला गुणलं तर अधिक 6x बरोबर 1/4. ठीक आहे. असं आपल्याला मिळेल. आता x आणि x किती होतात मित्रांनो, 2x अधिक 6 छेद x वर्ग अधिक 6x बरोबर 1/4. ठीक आहे. आता इथं परत तिरकस गुणाकार करूया आपण, 4ने 2x अधिक 6ला गुणू बरोबर 1ने x वर्ग अधिक 6xला गुणूया. ठीक आहे. आता 4ने 2xला गुणूया,
अधिक 4ने 6ला गुणू. तसंच इकडे 1ने x वर्गाला गुणूया अधिक 1ने 6xला. आता 4ने 2ला गुणलं तर इथे येईल 8x अधिक 4 × 24 बरोबर x वर्गाने 1ला गुणलं तर x वर्ग अधिक 6xने 1ला गुणलं तर 6x असं आपल्याला मिळेल. ठीक आहे. आता इथे काय करायचं, x वर्ग अधिक 6x. आता हे अधिक 8x आहेत, इकडे येऊन वजा 8x होतील. पण इथे अधिक 24 आहेत, इथे येऊन वजा 24 बरोबर 0. आता बघा इथे दोन्ही पदं समान आहेत. ठीक आहे. मग आता आपण लिहू x वर्ग. आता इथे अधिक 6 आणि वजा 8. तर अधिक वजा वजा होईल म्हणजे 8 मधून 6 गेले तर 2 राहतील. 8 मोठे आहेत म्हणून इथे वजा 2 होतील. मग इथे वजा 2x वजा 24 बरोबर 0. मित्रांनो तुम्ही असं लिहू नका, तुम्ही दुसरीकडे लिहा. मी फक्त तुम्हाला इथे समजवण्यासाठी इथे मी लिहित आहे बाजूला, जेणेकरून तुम्हाला दिसेल. आता इथे 24चे आपल्याला अवयव पाडायचे. 24चे अवयव असे पाडायचे आहेत की याचं उत्तर वजा 2 आलं पाहिजे. तर सांगा पटकन 24 कोणता पाड्यात येतात? 24 4 × 24 बरोबर आहे. 4 × 24. आता मोठी संख्येला आपण वजाचं चिन्ह देऊ आणि 4ला अधिकचं चिन्ह देऊ. ठीक आहे. इथे लिहायचं x वर्ग अधिक 4x वजा 6 वजा 24 बरोबर 0. इथे 6x लिहायचे राहिले. ठीक आहे. तर इथं x वर्ग दोघांचे आपण कॉमन काढू म्हणजे x वर्ग बरोबर x गुणुले x आणि 4x बरोबर 4 गुणुले x. तर x आणि x समान, तर मग x बाहेर लिहिलं. आता x आणि 4 राहिलेत, मग x आणि 4. तर इथं अधिकचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर वजाचं चिन्ह देऊया आणि 6x म्हणजे काय 6 गुणुले x आणि 24 लिहूया आपण 4 × 24. तर मग इथे 6 आणि 6 समान येतील आणि x आणि 4 राहतील. x आणि 4. आता इथे वजा येतं, इथे वजाचं चिन्ह घेऊ बरोबर 0. आता एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे बघा, इथे मी वजाचं चिन्ह घेतलं पण कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे? वजाचं चिन्ह आहे. तर इथं आपलं अधिक करावं लागेल. ठीक आहे, कारण ह्याच्या विरुद्ध चिन्ह आपण घेतो. हां, त्याच्यानंतर मग इथे x अधिक 4 आणि x वजा 6 बरोबर 0. ठीक आहे. तर मग इथे लिहायचं मित्रांनो x अधिक 4 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. आता x बरोबर 0. आता हे अधिक 4 आहे, तिथे येऊन वजा 4 होतील किंवा x बरोबर 0 हे वजा आहे, तिकडे येऊन अधिक 6 होतील. x बरोबर इथे वजा 4 येतील किंवा x बरोबर 6. आता आपल्याला दोन किमती मिळालेल्या आहेत, x बरोबर वजा 4 आणि x बरोबर 6. इथे लिहायचं मित्रांनो परंतु दिवस ऋण नसतात. दिवस कधी ऋण नसतात, म्हणून x बरोबर 6 ही किंमत असेल. म्हणजे ही किंमत आपण घेऊया. तर इथे लिहूया निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी x बरोबर 6 दिवस लागतील. ठीक आहे. तसेच पिंटूला एक काम पूर्ण करण्यासाठी x अधिक 6 दिवस लागणार होते. म्हणजे xची किंमत आपली 6 आहे, मग 6 अधिक 6 बरोबर 12 दिवस. तर पिंटूला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 12 दिवस लागतील.
तर हे पिंटूचं आहे आणि हे निशूचं आहे. पुढील प्रश्न आहे, 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती? आता इथं मित्रांनो आपल्याला भागाकार आणि भाजक किती हे काढायचं आहे. तर आता इथं आपण एक समजूया की समजा आपला जो भाजक आहे बरोबर x मानू. भाजकला आपण काय करूया, x मानूया. ठीक आहे. आता इथे बाबा इथं काय दिलं आहे की भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने अधिक आहे. तर मी ते लिहितो तुम्हाला. भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने अधिक आहे, म्हणून भागाकार बरोबर. आता आपला भाजक काय आहे, भाजक तर x आहे, त्याची काय 5 पट म्हणजे 5x 6ने अधिक आहे, 6ने अधिक आहे, तर मग अधिक 6 म्हणजे भागाकार आपला होईल 5x अधिक 6. ठीक आहे. तर आपलं भाज्य काय आहे, भाज्य आहे आपलं किती 460, कारण 460ला भागलेलं आहे ना. 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागलेलं आहे, तर आपला भाज्य काय होईल 460. आणि पुढे सांगितलेलं आहे की असून बाकी 1 येते. मग इथे बाकी आपली 1 असेल. भाजक आपला 5x अधिक 6 आहे आणि आपल्याला भाजक बरोबर x आहे. ठीक आहे. चला इथं बघा, मी ते चुकून मी भाजक लिहिले आहे, तुम्हाला भागाकार लिहायचा आहे. इथं आपला भागाकार लिहायचा आहे. ठीक आहे, कारण भागाकार आपला 5x अधिक 6 आहे. तर आपण 9वीला एक सूत्र बघितलं होतं गणित भाग 1 मध्ये. सूत्र काय होतं आपलं, भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार अधिक बाकी. ठीक आहे, हे आपलं 9वीचं एक सूत्र आहे, ते आपण इथे बघतोय. आता आपल्याला भाज्य काय आहे आपला 460, मग 460 लिहूया. भाजक आहे आपला x गुणुले भागाकार आहे आपला 5x अधिक 6 अधिक बाकी आपली आहे 1. ठीक आहे, किमती मी फक्त इथं भरलेल्या आहेत. आता इथं आपण लिहूया 460 बरोबर xने 5xला गुणूया अधिक xने 6ला गुणू अधिक 1. तर 460 बरोबर xने 5xला गुणलं तर 5xचा वर्ग होईल अधिक 6x अधिक 1. ठीक आहे, तो इथे लिहूया 5x वर्ग अधिक 6x अधिक 1. आता हे 460 अधिक मध्ये तिकडे येऊन वजा करू बरोबर 0. तर मग 5x वर्ग अधिक 6x. आता 460 मधून 1 गेला तर 459. इथे वजाचं चिन्ह आहे बघा 0, कारण 460 वजा आहेत. ठीक आहे, आता इथे बघा 459ला आपण इथे 5ने गुणूया. इथे मी तुम्हाला इथे करून दाखवतो. ठीक आहे, 459ला जर आपण 5ने गुणलं तर किती उत्तर येतं, 5 9 45. 5 हातचे आले 4, 5 5 25 आणि 4 29. 9 हातचे आले 2, 5 24 आणि 2 22. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय आलं आहे 2295. आता ह्याचे असे अवयव पाडायचे माहिती ना, ह्याचा आपल्याला गुणाकार करावा लागणार.
आणि असे अवयव पाडायचे की त्याचं उत्तर अधिक 6 आलं पाहिजे. तर आता इथे बघा 22,295. आता ह्याचा जर गुणाकार जोडी आहे तर आपली 45 आणि 51. ठीक आहे मित्रांनो, आता ही तर जोडी मी माझ्या लक्षात ठेवली होती, कारण 51मधून 45 गेले तर 6 उत्तर येईल. ठीक आहे, समजा इथे अधिकचं चिन्ह दिलं मी आणि इथे वजाचं चिन्ह बघा. 51मधून 45 गेले तर 6. 51 अधिक आहेत म्हणून अधिक 6. ठीक आहे, ही तर मी जोडी लक्षात ठेवली होती. जेव्हा पण तुम्हाला अशी गणितं येतील तेव्हा तुम्हाला ही अशी जोड्या लक्षात ठेवाव्या लागतील. तर 5x वर्ग वजा 45x अधिक 51x वजा 45 बरोबर 0. आता हे 4059 आहेत. ठीक आहे, तर मग ह्या दोघांची जोडी आणि ह्या दोघांची जोडी करूया आपण. आता इथे 5x वर्ग म्हणजे काय, 5 गुणुले x गुणुले x आणि 45x म्हणजे 5 9 45 गुणुले x. इथे 5 आणि 5 आणि x आणि x समान आहे म्हणजे 5x इथे बाहेर लिहूया. राहिलं काय x आणि 9, x चा 9 बाहेर लिहूया अधिक 51x म्हणजे 51x आहेत. ठीक आहे, इथे आपण 51 गुणुले x लिहूया आणि 459ला 51 गुणुले 9 गुणुले x. बघा इथे इथं मी कुठे तुम्हाला हे बघा इथं करून दाखवतो. 51ला 9ने गुणलं तर 9 1 9 आणि 9 5 45. बघा तेच उत्तर आलं 459. ठीक आहे, तर ह्याचे मी हे अवयव पाडलेले आहेत. का तर इथे 51 आणि 51 समान येतील. ठीक आहे, इथे x तर आपला येणार नाही आणि इकडे x इकडे वजा आणि खाली राहिले 9 बरोबर 0. ठीक आहे, आता इथे x वजा 9 आणि 5x अधिक 51 बरोबर काय येईल मित्रांनो 0. आता इथे x वजा 9 बरोबर 0 किंवा 5x अधिक 51 बरोबर 0. ठीक आहे, तर मग x बरोबर 0. आता हे वजा आहे तिकडे येऊन अधिक 9 होते किंवा 5x बरोबर 0 हे अधिक आहे तिथे येऊन वजा 51 होते. तर मग इथे xची किंमत 9 येईल किंवा 5x बरोबर वजा 51 येईल. म्हणजे इथे पुढे लिहूया. इथे वाटल्यास मी लिहितो की x बरोबर वजा 51. आता हे 5 गुणुले तिकडे येऊन भागिले होते, तर इथे xची किंमत आपल्याला हीच ठेवावी लागेल वजा 51/5, कारण 51ला 5ने भाग जाणार नाही. ठीक आहे, तर आपल्याकडे दोन किमती आलेल्या आहेत, x बरोबर 9 आणि x बरोबर वजा 51/5. आता इथे लिहूया मित्रांनो, परंतु x बरोबर वजा 51/5 ही संख्या नैसर्गिक संख्या नाही, कारण आपल्याला 460ला नैसर्गिक संख्येने भागले होते, म्हणून x बरोबर 9 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे, तर म्हणून भाजक बरोबर x बरोबर 9 म्हणजे भाजक तर आपला किती आलेला आहे 9 आणि बरोबर म्हणून आपल्याला भागाकार पण काढायचा आहे. मग भागाकार बरोबर भागाकाराला होता 5x अधिक 6 होतं, तर मग 5 गुणुले xची किंमत आहे 9 अधिक 6 5 9 45 अधिक 6, तर भागाकार येईल 51. ठीक आहे, इथे भागाकार आपला येईल
भागाकार किती येईल? 51. भाजक 9 येईल आणि भागाकार 51 येईल. ठीक आहे. बघा 10वा प्रश्न दिलेला आहे. समलंब मध्ये चौकोन ABCD मध्ये AB समांतर CD असून त्याचे क्षेत्रफळ किती दिलेले आहे? 84 सेमी. ठीक आहे. AB समांतर बघा इथे AB समांतर CD दिलेली आहे आणि AD समांतर BC पण दिलेली आहे. ठीक आहे. तर आकृतीत दिलेल्या माहितीनुसार चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा. तर आपल्याला हे मित्रांनो कृती दिलेली आहे ते आपल्याला इथे पूर्ण करायचे आहे. ठीक आहे. बघा पहिलं काय दिलं आहे की चौकोन ABCD समलंब चौकोन आहे आणि AB समांतर CD आहे. ठीक आहे. तर आणि पुढे एरिया ऑफ त्रिकोण चौकोन ABCD बरोबर 1/2 गुणुले AB अधिक CD गुणुले इथे उंची आहे. इथे उंची आपली AM तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. आता इथे 1/2 गुणुले AB आपल्याला किती दिलेला आहे? AB दिलेला आहे x दिलेला आहे. त्यामुळे इथे x अधिक CD ची किंमत दिलेली आहे 2x अधिक 1 गुणुले AM आपल्याला दिलेला आहे AM दिलेला आहे x वजा 4 आणि चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 33. माहिती आहे 33 लिहूया. ठीक आहे. आता इथे 33 आता हे गुणुले 2 आहेत इथे येऊन हे भागिले 2 आहेत इकडे येऊन गुणुले 2 होतील. तसेच x आणि 2x 3x अधिक 1 गुणुले x वजा 4. ठीक आहे. आता 33 दुने 66 होतील. मग 66 बरोबर 3x ने पूर्ण कंसाला गुणूया अधिक 1 ने x वजा 4 ह्या कंसाला गुणूया म्हणजे ह्याने आणि ह्याने पूर्ण कंसाला गुणायचं आहे. ठीक आहे. आता 66 बरोबर 3x ने x ला गुणूया वजा 3x ने 4 ला गुणू अधिक 1 ने x ला गुणूया वजा 1 ने 4 ला गुणूया. ठीक आहे. मग 66 बरोबर इथे येईल 3x वर्ग वजा 4 त्रिक 12x अधिक x वजा 4. ठीक आहे. इथे लिहा 66 बरोबर 3x वर्ग आता वजा 12 अधिक 1 12तून 1 गेला 11 वजा 11x वजा 4. आता इथे 3x वर्ग 11x वजा 4. आता हे 66 अधिक मध्ये तिकडे येऊन वजा 66 बरोबर 0. आता 3x वर्ग आता वजा 11x आणि वजा 4 आणि वजा 66 वजा 70 बरोबर 0. आता 7 त्रिक 21 म्हणजे 210चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत ज्याचं उत्तर वजा 11 येईल. ठीक आहे. तर तिथे आपल्याला मित्रांनो अवयव पाडून दिलेलेच होते की 21 10 210. तर 21ला वजाचं चिन्ह देऊया आणि 10ला अधिकचं चिन्ह. तर इथे लिहूया 3x वर्ग अधिक 10x वजा 21x वजा 70 बरोबर 0. आता 3x वर्ग म्हणजे मित्रांनो 3 गुणुले x गुणुले x आणि 10x म्हणजे 10 गुणुले x. x आणि x बाहेर काढूया. इथे राहील काय 3x अधिक 10 वजा 21x म्हणजे 21 गुणुले x आणि 70 बरोबर 10 गुणुले 7. 21चे अवयव पाडायचे विसरलो.
तर 3 7 21 लिहा, म्हणजे 7 आणि 7 बाहेर निघतील, तर 3x राहतील. इथे वजा आहे तर बाहेर वजा आहे म्हणून तर अधिकचं चिन्ह देऊया. खाली 10 बरोबर 0. तर मग 3x अधिक 10 x वजा 7 बरोबर 0. तर मग 3x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 7 बरोबर 0. मग इथे 3x बरोबर 0 वजा 10 किंवा x बरोबर 0 अधिक 7. तर इथे येईल 3x बरोबर वजा 10, x बरोबर वजा 10/3. तर किंवा x बरोबर 7. 0 आणि आता इथे 2 किमती मिळालेल्या आहेत. ठीक आहे, इथे लिहूया. परंतु लांबी x बरोबर वजा 10/3 नसेल, म्हणून लिहूया x बरोबर 7 हे आपलं उत्तर झालं. ठीक आहे, आता आपल्याला बाजूच्या बाकीच्या लांबी पण काढायच्या आहेत. पहिली आपण AM ची लांबी काढू. AM ची लांबी होते आपली x वजा 4. तर xची किंमत आपली 7 वजा 4, तर इथे 3, म्हणजे AM आपली 3 सेमी येईल. तसेच AB आपली होती xची किंमत 7 आहे, मग 7 सेमी. मी इथं लिहूया AB बरोबर 7 सेमी. तसेच आपली अजून एक राहिले BC बरोबर काय होतं, x वजा 2. तर xची किंमत तर आपली 7 आहे, वजा 2 तर मग 5, म्हणजे BC बरोबर 5 सेमी असेल. आणि नंतर राहिले DC आहे आपली 2x अधिक 1. तर मग 2 गुणुले xची किंमत 7 अधिक 1, मग 2×7 = 14 अधिक 1 बरोबर 15, म्हणजे DC बरोबर 15 सेमी. ठीक आहे, तर AD बरोबर BC बरोबर x वजा 2, तर मग 7 वजा 2 बरोबर 5 सेमी. तर AD पण आपली 5 सेमी असेल. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपला सराव संच 2.6 संपलेला आहे.